गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होत असतानाच ओसरगाव टोल नाक्यावरनं लवकरच टोल वसुली सुरू होणार आहे। या टोल नाक्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवलेल्या आहेत आणि येत्या 24 तारखेला या निविदा उघडल्या जाणार आहेत। पाहूया यावरनं नेमकं काय राजकारण सुरू आहे। उन्हाळी सुट्टीला गोव्याचा प्लॅन करताय। ओसरगाव टोलवर टोल भरावा लागणार। मे महिन्यापासून टोल वसुलीला होणार सुरुवात। गेल्या 3 वर्षांपासून बंद असलेला हा ओसरगाव टोल नाका पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली वाढल्यात। जेव्हा जेव्हा इथं टोल वसुलीला सुरुवात झाली तेव्हा तेव्हा जोरदार विरोध झाला आणि टोल नाका बंद करावा लागला। पण आता मे महिन्यापासून पुन्हा इथं टोल वसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशावेळी माजी आमदार वैभव नाईक आणि ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी टोल वसुली करायला जोरदार विरोध केलाय। खरं तर 8 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये नितीन गडकरी साहेब आले होते आणि त्यावेळी हा रस्ता पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती। ते बोलले एकीकडे, परत दुसऱ्या दिवशी टोलच्या निविदेसंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आणि आता 3 महिन्यासाठी टोलच्या निविदन प्रक्रियेची जाहिरात आलेली आहे आणि तो टोल जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा टोलला विरोध राहील। खरं तर एकीकडे 14 वर्ष हा महामार्ग पूर्ण होत नाहीत आणि मैतावरचं टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार हा सरकार करत आहे। आज मुंबईचा जो मुंबई गोवा हायवे आहे तो पूर्ण झालेला नाही। बांधकाम मंत्र्यांनी अलीकडेच कणकवलीमध्ये येऊन घोषणा केली आहे की पावसाळ्यापूर्वी सुरू होईल, मात्र आज बघितलं तर मानगाव आणि इंदापूर हे रस्ते झालेलेच नाही आहेत आणि होणार पण नाही, कारण तिथे ब्रिजचं काम झालेलं नाही, कॉन्क्रीटचं काम झालेलं नाही आहे, अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण आहेत। तर त्यामुळे हा टोल आधी मुळात टोलचं टेंडर होऊ नये ही पहिली आमची अट आहे। टोल मुक्त सिंधुदुर्ग स्थायी कृती समितीच्या सदस्यांनीही टोलमुळे अन्याय होत असल्याची भूमिका मांडली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या पॉलिसीप्रमाणे आमची अशी एक मागणी आहे की पूर्वी त्यांनी डिक्लेअर केलेलं की 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणालाही भरावं लागणार नाही, पण तेवढ्यापुरती हा आमचा प्रश्न सुटत नाही आहे। आमची क्लिअर मागणी आहे आणि जी मागणी आम्ही नितीन गडकरी साहेबांनी ज्यावेळेला त्याचं भूमिपूजन केलेलं होतं त्यावेळी त्यांनी जाहीर केलेलं होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुठल्याही नागरिकाला, वाहन चालकाला 1ही रुपया भरावा लागणार नाही आणि या संदर्भात गडकरी साहेबांकडेही आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे। टोल वसुलीला स्थानिकांनीही मोठा विरोध दर्शवलाय। सरकारी कामासाठी सातत्यानं कणकवलीवरून ओरोसला जावं लागतं, मग फक्त 22 किलोमीटरसाठी आम्ही टोल द्यायचा का, असा सवालही इथल्या ग्रामस्थांनी केलाय। जिल्ह्यासाठी टोल नसावा, कारण कणकवलीवरनं ओरोसला जावं लागतं। आपली तिथे सरकारी कामं सगळी तिथेच होतात। ते डिस्टन्स जे आहे ते 22 किलोमीटरचं आहे। 22 किलोमीटरला आम्ही टोल कुठून द्यायचा असा पण प्रश्न आहे ना, तो म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टोल माफी असावी। आता हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे महामार्ग, त्याच्या आजूबाजूला सोयीसुविधा हव्यात जेणेकरून जे लांबचे पर्यटक वगैरे असतात त्यांना त्याचा उपयोग होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला पर्यटन जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून माणसे येत जात असतात, त्यांना त्याचा उपयोग होईल। ओसरगावमधील आम्ही स्थानिक ग्रामस्थ असल्याने आमची बरीचशी ये जा ओसरगावमध्ये होते। ओसरगाव पोस्ट ज्या ठिकाणी टोलनाक्याच्या पलीकडे आहे त्या ठिकाणी आमची ग्रामपंचायत आहे, तलाठी कार्यालय आहे, इतर अनेक संस्था या ठिकाणी बँका आहेत, त्याशिवाय कणकवलीमध्ये आमचं तहसीलदार कार्यालय आहे, पंचायत समिती आहे, अनेक शासकीय कार्यालय आहेत। आम्ही कणकवली तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी जाताना किंवा तालुक्या ठिकाणी जाताना आम्हाला अनेक वेळा हा टोल नाका पार करून जावा लागणार आहे। त्यामुळे ओसरगाव ग्रामस्थांना वाशिंवरती जर टोल यांनी आकारला तो अतिशय अन्यायकारक आहे। अशा वेळी स्थानिकांना विचारात घेऊनच निर्णय होईल असं मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केलंय। असं नोटिफिकेशन आलेलं असं आम्ही ऐकतोय, त्याच्याबद्दल आपण अभ्यास करू आणि जे लोकभावना आहे त्याचा आदर करून आम्ही भूमिका घेऊ। त्याच्यात काही विषय आहेत ते नाही। ओसरगाव टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू करण्यासाठी 17 एप्रिलला ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आल्यात, ज्यात जानवली पूल ते पत्रादेवी या 60 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी दुचाकी आणि 3 आसनी वाहनं वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुलीसाठी एजन्सी निश्चित केली जाणार आहे। यात दरवर्षी वाहनांकडून 57,88,00,000 रुपयांचा टोल वसूल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। मुंबई गोवा अनेक वर्षापासून रखडलेलं काम हे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन महामार्ग विभागानं केलंय।
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची तयारीही सुरू करण्यात आली. जारी केलेल्या निविदांमध्ये स्थानिक वाहनांना टोल मधून वगळण्याचा कोणताही उल्लेख नाही. अशा वेळी टोल नाक्यावर टोल वसुली सुरू होणार की सरकारला पुन्हा विरोधाचा सामना करावा लागणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन ऋतिक सह NDTV मराठी, सिंधुदुर्ग.